बॅटिंग टीम. नितीन चिंचोरे आणि सुधीर पाटील. उत्कृष्ट गोलंदाजी नरेंद्र पाटील यांची. फुलटॉस चेंडू पण फायदा उचलू शकले नाही फलंदाज. पुन्हा निर्धाव चेंडू. आणि इथं स्टंपिंग आउट झालेले आहेत फलंदाज. पहिला गडी बाद 0 या धावसंख्येवरती. पुढील फलंदाज नचिकेत चौधरी. तीन चेंडू डॉट केल्यानंतर चौथा मोठा फटका खेळण्याच्या नादात स्टंपिंग आउट झालेले आहेत. षटकातला 5वा चेंडू. नरेंद्र पाटील यांचा सामना करतील नचिकेत. सामना लवकर सुरू करायचा आहे. आखूड टप्प्याचे चेंडू आणि भिरकून दिलाय षटकारासाठी. आपलं आणि संघाचं खातं उघडलं इथं नचिकेत यांनी. षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या पोचली 6 धावा. बॉल द्यायचा आहे नवीन प्लेयरांनी यायचं मध्ये.
षटकातला शेवटचा चेंडू नरेंद्र पाटील यांचा सामना करतील नचिकेत चौधरी. छान असा चेंडू, एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा 1 गडी बाद. पुढील गोलंदाज मनीष धनगर. उत्कृष्ट चेंडू आणि चेंडू गेला सीमारेषेपार. षटकार. पहिल्या चेंडूवर तडाखेबंद टोला दिलाय फलंदाजांनी. अतिरिक्त धाव, वाईड चेंडू. धावसंख्या पोहोचली 14 धावा. पुन्हा उंच टोलण्याच्या नादात बीड झाले फलंदाज. निर्धाव चेंडू. मॅच बॉल आलेला आहे. जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच. पंधरा धावा. मनीष धनकर यांचा चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवलाय. एक वेगवान धाव पूर्ण करतायत. धावसंख्या 16. नचिकेत चौधरी 5 चेंडू 14 धावा. तर आता स्ट्राईकला असतील सुधीर. पहिला चेंडू खेळतील सुधीर. नवीन फलंदाज आहेत. फाईन लेगच्या दिशेने एक धाव घेतलेली आहे. आपलं खातं उघडतायत सुधीर पाटील. धावसंख्या 17 धावा 1 गडी बाद. पवार कन्स्ट्रक्शनचे अभय पवार, देवमाजा कन्स्ट्रक्शनचे सतीश मराठे या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. दरम्यान पुढे सरसावत मोठा फटका. चेंडू उंच गेलेला आहे आणि सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. 23 धावा झालेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू असेल मनीष यांचा. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच वाईड घोषित करतायत. 1 अवांतर धाव मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या 24 धावा. तर मागच्या सामन्यात आपण बघितलं असेल निलेश चव्हाण याचं सर्वात
जलद अर्धशतक या स्पर्धेतलं. 11 चेंडूत सर्वात वेगवान अर्धशतक. वाईडचा इशारा पुन्हा एकदा. अवांतर धाव मिळते. 25 धावा, 1 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल मनीष धनगर यांना. जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी एंडकडून, तर फलंदाजी एंडचे प्रायोजक आहेत मेसर सिद्धेशा ऑर्गॅनिक एनर्जी जळगाव. रितेश माळी सर. लागोपाठचा हा तिसरा वाईड आलेला आहे. 26 धावा होत आहेत. नचिकेत चौधरीच्या पायावर मारा करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा नचिकेत आपल्या बॅटिंग मार्कवर सज्ज. यावेळी स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार. नचिकेतची दहाड आणि फोडलाय पहाड. षटकाराने षटक संपत आहे. 2 षटकांची समाप्ती. 32 धावा, 1 गडी बाद. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर येत आहेत. प्रशांत धनगर. प्रशांत धनगर यांचा सामना करतील सुधीर पाटील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. चांगला फटका, गॅप मिळवलेला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चौकार वसूल केलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचते. सुधीर पाटील या डावखुऱ्या फलंदाजाच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. चला वेळेचं भान ठेवायचे. क्षेत्ररक्षण कसं लावलंय आपण त्याच्याकडे वळूया. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउस कॉर्नर, स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेस मिड विकेटकडे खेळलेला आहे. सिंगल हँडेड पिकअप आणि थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. इनफॉर्म फलंदाज नचिकेत चौधरी आता स्ट्राईकला आलेला आहे. 7 चेंडूत 26 धावा काढून तुफानी फलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, आपटलेला चेंडू आणि या चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल केलाय. षटकार आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता 43 वर जाऊन पोहोचली आहे. नचिकेत चौधरी 8 चेंडू 32 धावा. तर 3 चेंडूत जर 3 षटकार आले तर निलेश चव्हाणच्या वेगवान अर्धशतकाची या ठिकाणी बरोबरी होऊ शकते. 11 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. निलेशने मागच्या सामन्यात तुफानी फलंदाजी केलेली होती. तर आता बघूया नचिकेत चौधरी त्या रेकॉर्डची बरोबरी करतात का. पुढचा चेंडू प्रशांत धनगर यांचा. ओ सुंदर चेंडू, राईट अप इनटू द ब्लॉक होल्ड. पायांचा वेध घेत यष्ट्यांवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. 1च धाव मिळेल. 44 धावा, 1 गडी बाद. षटकातला 5वा चेंडू असेल.
प्रशांत धनगर यांचा. यावेळेस सुधीर पाटीलची दहाड आणि फोडलाय पहा डीप इन विकेट सीमारेषा पार दणदणीत षटकार आणि या षटकाराने अर्धशतक पूर्ण होत आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचं, ज्याचं नाव आहे जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच. 50 धावा, 1 गडी बाद. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. 18 धावा आतापर्यंत या षटकात आलेल्या आहे. दरम्यान अभयजी पवार यांचं खूप खूप स्वागत. पवार कन्स्ट्रक्शनचे संचालक आज सकाळपासून मैदानावर ठाण मांडून बसलेले. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार दणदणीत षटकार. तीन षटकांची समाप्ती. अब तक 56, 1 गडी बाद. जितेंद्र भाऊ पाटील युवा मंचचा संघ एका मोठ्या आणि विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. यावेळेस कॉपी बुक स्टाईल शॉट, फोटो काढण्यासाठी दिलेली पोज आपण म्हणू शकतो. नरेंद्र पाटील यांचं स्वागत केलेलं आहे. षटकाराने ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत उडवलेला आहे. चेंडू उंच आणि गोलंदाजाने झेल टिपलेला आहे. कॉटन बोल्ड नचिकेत चौधरी 11 चेंडूंमध्ये 39 धावा काढून तुफानी खेळी करत बाद झालेले आहेत. गोलंदाजाने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपलेला आहे. बासष्ट धावा, 2 गडी बाद. नरेंद्र पाटील एक तुम्हारी एक हमारी पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर कॉटन बोल्ड. देवा आता नवीन फलंदाज कर्णधार आहेत. हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. वाईडच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. चौसष्ट धावा. पुन्हा एकदा नरेंद्र पाटील
हा चेंडू वाईड आहे किंवा नाही त्याबद्दलचा हा रिव्ह्यू. वाईड असेल, 2 धावा मिळतील. 64 धावा, षटकातला तिसरा चेंडू नरेंद्र पाटील यांचा. सामना करतील सुधीर डावखुरे फलंदाज, उत्कृष्ट फलंदाजी करतायत. यावेळेस गॅप भेटलेला आहे, चौकार मिळेल. सुंदर टायमिंग आणि सुंदर प्लेसमेंट. यावेळेस ताकद दाखवलेली नाहीये तर नजाकत दाखवलेली आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन सर्कलच्या आत होतं. दोन्हीच्या गॅप मधून या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनला पाठवलेलं आहे. सुंदर टायमिंग आणि सुंदर प्लेसमेंटचं उदाहरण. चौकार मिळवलेला आहे. 68 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅक फुटवर जाऊन या चेंडूला हुक केलेला आहे आणि षटकार बुक केलेला आहे. 74 धावा, 7 चेंडू 28 धावा. सुधीर पाटील. नरेंद्र पाटील आता थोडेसे महागडे ठरत आहेत. 1.4 षटकात 25 धावा दिलेल्या आहे, परंतु 2 महत्वपूर्ण गडी सुद्धा त्यांनीच बाद केलेले आहेत. नचिकेत चौधरीला या षटकात त्यांनी कॉटन बोल्ड केलेलं होतं. नचिकेत चौधरीने तुफानी हल्ला चढवलेला होता गोलंदाजीवर. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू अडवतोय. निर्धाव चेंडूने षटक समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद, 74 धावा. जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच. 74 धावा, 2 गडी बाद, 4 षटकांची समाप्ती. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिले. माननीय नामदार श्री गुलाबरावजी रघुनाथरावजी पाटील साहेब, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा, या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि ब्रँड अँबॅसेडर, टॉस का बॉसचे प्रायोजक मोहित भाऊ मोतीरमानी आणि नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार, सरपंच तुरखेडा, ट्रॉफीचे प्रायोजक चंद्रशेखर दादा अत्तरदे, यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर्स मणिगुरू, राहुल दादा पाटील, फूड प्रायोजक भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव, करुणा कल्पना कष्ट, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, कल्पना कणापरी, ब्रह्मांडाचा भेद करी, आरोग्य आत्मनिर्धार आणि अभेद्यता, जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि सोबतच पवन भिलाभाऊ सोनोने. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरू. नमस्कार, माझं नाव मणिगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत पण अर्थ साक्षर नाही आहे. तर अर्थ साक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाऊंट मी लोकांची सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मणिगुरू इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे.
जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत, हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक करा. नमस्कार, मी मणिगुरु दीपाली राहुल पाटील, SIP ने चौकार, षटकार आणि विकेटचे प्रायोजक नंदन भाऊ महाजन. असोदा बॉलचे प्रायोजक सौरभ भाऊ पाटील, पद्मालया ट्रॅव्हल्स. चला, एक बॅट हरवलेली आहे फूड कोर्टातून. जर कोणाकडे असेल चुकून आलेली तर द्यायची परत कॉमेंट्री बॉक्समध्ये. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ रविभाऊ देशमुख मित्रमंडळ असोदा, रविभाऊ देशमुख दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र मार्ग उत्तम यशाचा श्री वासुदेव पाटील सर, पवार कन्स्ट्रक्शन अभयदादा पवार, श्रेया कन्स्ट्रक्शन रविनाना कापडणे, जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच सावखेडा कानडा भोकर गट जितेंद्र भाऊ पाटील, नानाश्री फाउंडेशन स्वप्नील सोनवणे, श्री पॅथॉलॉजी लॅब दोनगाव बुद्रुक श्री ज्ञानेश्वर हिलाल पाटील, प्रियंका पाईप कुसुंबा साहेबराव पाटील. षटकार आलेला आहे. "47-47 गिरनाई के शेर आबादादा सोनवणे, साईराज इन्फ्रा हरीश भाऊ पवार, हॉटेल सुमेर सिंग, राजेंद्र भगवान पाटील. 84 धावा झालेल्या आहेत. त्यानंतर सिंगल येतोय. धावसंख्या 85. नऊ चेंडू 28 धावा काढून सुधीर अतिशय उत्कृष्ट डावखुरी फलंदाजी करतायत आणि गोलंदाजीला आलेले आहेत देवेंद्र पाटील. षटकातला चौथा चेंडू. यावेळेस अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल. यावेळेस फलंदाजाने बॅट जर फिरवली असती तर निश्चितच मोठा फटका बघायला मिळाला असता, परंतु सोडून दिलेला आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड. तर फ्री हिट असेल पुढचा चेंडू. उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. लॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. वाईड लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑफचा खेळाडू या चेंडूला अडवतोय. दरम्यान उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना आपण बघितलेला आहे. प्रशांत धनगर कर्णधार आहेत आणि कर्णधाराला साजेशी फिल्डिंग केलेली आहे. हॉटेल सुबेर सिंग राजेंद्र भगवान पाटील मन्यारखेडाचा संघ, शिरसोली वॉरियर्स उमेश भाऊ पाटील यांचा संघ, पंकज सीड्स रोहित विलास चौधरी यांचा संघ. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. चेंडू जातोय काउस कॉर्नर, सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. साईबाबा फॅब्रिक्स अँड सारीज राहुल भाऊ पाटील, देव माझा कन्स्ट्रक्शन सतीश भाऊ मराठे, छत्रपती फाउंडेशन अण्णानगर चेतन भाऊ भराटे, वास्तुकला कन्स्ट्रक्शन विलासदादा सोनवणे, शांकभरी बोअरवेल सुनील दादा पाटील, जना अप्पा युवा मंच विदगाव जनार्दन अप्पांचा संघ, शिवराज भाऊ पाटील युवा मंच शिरसोली चिंचोली गट शिवराज भाऊ पाटील, हर्षल कॉटन हर्षल भाऊ नारखेडे, तुषार भाऊ महाजन मित्र परिवार असोदा मुंबराबाद गट तुषार भाऊ महाजन यांचा संघ, त्रिमूर्ती फाउंडेशन जळगाव मनोज पाटील सरांचा संघ आणि शिरसोली येथील संघ आहे ॲडव्होकेट श्री प्रवीण पाटील, संचालक ॲडव्होकेट श्री प्रवीण पाटील. तर हे संघ आणि हे संचालक या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आणि ब्रँड अँबॅसेडर माननीय नामदार श्री गुलाबरावजी रघुनाथरावजी पाटील साहेब, महाराष्ट्राची मुलुक मैदान तोफ, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा.
5 षटकांची समाप्ती. जितेंद्रभाऊ पाटील युवा मंच 95 धावा, 2 गडी बाद. 7 षटकांचा हा सामना आणि जितेंद्रभाऊ पाटील युवा मंच हा एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. भुरा पवार चला पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे आणि वेळेची मर्यादा संपलेली, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकात अतिरिक्त मध्ये येईल आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 101. अलॉंग द कार्पेट चांगला फटका, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते देवा पाटील यांना. सुधीर पाटील 12 चेंडू 29 धावा. क्लासिकल डावखुरा फलंदाज. अलॉंग द कार्पेट चांगला फटका, मिड विकेटच्या दिशेने 1 धाव. मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेकडे गेलेला आहे. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करतायत. चांगल्या रणनीतीने या ठिकाणी फलंदाजी होते जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच या संघाची. चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धाव घेत धावफलक हलता ठेवतायत आणि खराब चेंडूंवर मोठे मोठे फटके, चौकार आणि षटकार वसूल करतायत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, फटका फसलाय, चेंडू उंच गेलेला आहे आणि झेल सुटलाय. दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते. चला कर्णधार प्रशांत धनगर यांनी क्षेत्ररक्षण चांगले केलेलं होतं, परंतु आता त्यांच्या हातून झेल सुटलेला आहे. चला चांगला खेळाडू आहे. उभ्या उभ्या खेळलेला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि 111 धावा, ज्याला क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये नेल्सन असं म्हटलं जातं. आणि बघा जखमेवर मीठ चोळणं काय प्रकार असतो तो दाखवून दिलेला आहे. प्रशांत धनगरने जर झेल सोडला नसता तर हा फटका आपल्याला बघायला मिळाला नसता, कारण की नवीन फलंदाज स्ट्राईकला आलेला असता. षटकातला शेवटचा चेंडू. ओ यावेळेस बोनस, 4 धावा मिळतील. 22चा इशारा. 115 धावा, 6 षटकांची समाप्ती आणि निर्धारित वेळेत आपली गोलंदाजी पूर्ण न केल्याबद्दल आता फिल्डिंग करणाऱ्या संघाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. एक अतिरिक्त खेळाडू आता त्यांना सर्कलच्या आत उभा करावा लागेल. चला मित्रांनो, तर आपण ज्या यूट्यूब वाहिनीवर हे सामने बघता आहात, ज्या यूट्यूब वाहिनीने जळगाव जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना एक ओळख देण्याचं काम केलेलं आहे, जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटचा आत्मा म्हणून ज्या वाहिनीकडे बघितलं जातं, लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीवर आता येणारे सामने किंवा येणाऱ्या स्पर्धा कशा पद्धती असतील त्यांच्याकडे वळूया.
शेवटचे 6 चेंडू. हो, यावेळेस पंचांच्या निर्णयाची वाट बघितलेली नाहीये, तर या खेळाडू वृत्तीला सलाम असेल. उत्कृष्ट उत्कृष्ट आणि उत्कृष्ट खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅन स्पिरिट. तर बघा, मोठ्या मोठ्या स्पर्धा यशस्वी फक्त अशा खेळाडू वृत्तीमुळेच होत असतात. चांगली खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे. सुधीर पाटील पंचांच्या निर्णयाची वाट बघितली नाही आणि सरळ तंबूकडे रवाना झालेला आहे. तर येणारा सीझन या यूट्यूब वाहिनीवर लाईव्ह व्हिजन जिचं नाव आहे, 6 ते 9 मार्च राजपुताना प्रीमियर लीग याच मैदानावर. 7 ते 9 गुर्जर संगम प्रीमियर लीग सुरत, साई फकीरा मैदान भेस्तान. या ठिकाणी अखंड भारतातील वीर गुर्जर खेळतील आणि रणसंग्राम होईल. गुर्जर प्रीमियर लीग अर्थात गुर्जर संगम प्रीमियर लीगचा 7 ते 9 मार्चच्या दरम्यान साई फकीरा मैदान सुरत भेस्तान. दरम्यान नो बॉल, 117 धावा. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पंचांचा पंखा फिरलाय. यावेळेस आतापर्यंतचा या क्षेत्रात टोलवलेला सर्वात मोठा षटकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि या षटकाराचे प्रायोजक सुशीलाई आर्ट, नंदन महाजन, असोदा. वन 2 3 लॉस ऑफ 3 आफ्टर 6.2. फ्री हिटचा चांगला फायदा उचललेला आहे. देवा 10 चेंडू 37 धावा. तर वैभव यांनी 1 धाव काढून आपलं खातं उघडलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 13 ते 16 मार्च राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज चषक अर्थात DPL धोबी समाजाचा रणसंग्राम जळगावच्या शिवतीर्थ क्रिकेट मैदानावर. 18 ते 20 जांगीड प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल जळगावच्या शिवतीर्थ क्रिकेट मैदानावर. आणि ही या संपूर्ण स्पर्धा आपल्याला याच आपल्या आवडत्या यूट्यूब वाहिनीवर बघायला मिळतील, जिचं नाव आहे लाईव्ह व्हिजन. क्वालिटी विथ क्लिअरिटी. एकशे 27 धावा झालेल्या आहेत. 7वं षटक सुरू आहे. इनसाइड एज धाव घेतलेली आहे. चला तर स्ट्राईक एंडला जो फलंदाज धावत होता तो फार पुढे निघून आलेला होता, अन्यथा ओव्हरथ्रोची दुसरी धाव मिळाली असती. 128 धावा. या डावातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दरम्यान RK स्पोर्टचे संचालक कुलदीप थोरात यांचं मनपूर्वक स्वागत, ज्यांच्याकडून सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज यांना एक ब्रँडेड बॅट आणि बेस्ट बॉलरला एक ब्रँडेड शूज दिला जाणार आहे. पंकज सीड्स श्री रोहित चौधरी यांचा संघ, हा संघ झुंजणार आहे साईबाबा फॅब्रिक्स या संघाशी. राहुल पाटील यांचा संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. डॉट बॉल. चला, वाईटचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धाव मिळेल. 129 धावा. बॅटची कड घेतलेली आहे. यष्टीरक्षक धावबाद. यष्टीरक्षकाने डायरेक्ट हिट केलेली आहे आणि फलंदाजाला धावबाद केलेला आहे. मोठा फटका आलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार.
दणदणीत षटकार. 7 षटकांच्या सामन्यामधील आतापर्यंतचा या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर गाठलेला आहे. जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच या संघाने 135 धावा केलेल्या आहेत आणि 136 धावांचं लक्ष्य असेल. तर नितीन चिंचोरे काही जास्त खास करू शकलेले नव्हते, शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर सुधीर पाटील यांनी 30 धावा केल्या. नचिकेत चौधरी यांनी तुफानी हल्ला चढवला होता गोलंदाजांवर. 11 चेंडूत 39 धावा. त्यानंतर देवा पाटील यांनी 12 चेंडूत 38 धावा केल्या आणि एक मोठा धावांचा डोंगर रचलेला आहे. तर दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र या संघाला 136 धावांचा मोठा डोंगर चढावा लागणार आहे. तर वळूया आता पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. आरके स्पोर्ट्सचे संचालक कुलदीप थोरात एकदम जोरात आपल्यासोबत उपस्थित आहेत. चला तर पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण कुलदीप थोरात यांच्या हातून करणार आहोत. टॉस का बॉस मोहित भाऊ मोतीरमाणी आणि सरपंच तुरखेडा नितीन भाऊ सपकाळे मित्र परिवार. चला आयोजन समितीचे समाधान पाटील, तुषार पवार, दिनेश पवार सोबतच आरके स्पोर्ट्सचे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मान्यवरांचे आभार आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 7 षटकांचा सामना असेल. 30 मिनिटांमध्ये आपल्याला आपला डाव आटपावावा लागेल.
चिंचोरे यांचा पहिला चेंडू, जितेंद्र भाऊ नारखेडे गोलंदाजी एंड कडून. मनीष धनगर ऑन स्ट्राइक, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. चला खातं उघडलेलं आहे. चला पहिला षटकार या डावातला आलेला आहे मनीष धनगर यांच्या बॅटमधून. धावसंख्या 7. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र या संघासमोर मोठं आव्हान. यावेळेस चांगला संपर्क, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. मनीषची दहाड आणि फोडलाय पहाड. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र वासुदेव पाटील यांच्या संघाची 13 धावा. वासुदेव पाटील सरांचा संघ दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र. गोलंदाजी करणारा संघ आहे जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच, जितेंद्र भाऊ पाटील यांचा संघ. चला चेंडू आलेला आहे मैदानात. हो यावेळेस चतुराई दाखवलेली, गतीत परिवर्तन, नॉन स्ट्राईक एंडचा गोलंदाज फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, धाव मात्र मिळालेली नाहीये. डॉट बॉल. 13 धावा, बिनबाद 13. चांगली सुरुवात केलेली आहे, परंतु आता या चांगल्या सुरुवातीला किती मोठ्या खेळीत बदलवतात ते बघावं लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा येतोय, अवांतर धाव मिळते. 14 धावा. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरावर चेंडू आदळलेला आहे. लेग बायची 1 धाव. पहिल्या षटकाची समाप्ती. 15 धावा, बिनबाद 15.
नचिकेत चौधरी गोलंदाजीला आलेले आहेत. ओ उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. डॉट बॉलने नचिकेत सुरुवात करतोय. दरम्यान स्टार खेळाडू अश्विन पाटील, भल्लार देव आणि सोबतच IT डिजिटेक सॉल्युशनचे अक्षय पाटील उपस्थित झालेले आहेत. खूप खूप स्वागत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस धाव बाद. आवश्यकता नसताना हा रन चोरण्याचा प्रयत्न अंगलट आलेला आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. नचिकेत चौधरी वैदिक आव्हाणे या संघाकडून खेळायचा अतिशय उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु यावेळेस मात्र गुर्जर समाजाच्या लीगमध्ये तो संघ सहभागी झालेला नव्हता. परंतु त्यांचे काही खेळाडू दुसऱ्या संघांकडून निश्चित खेळलेले होते. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. तितकंसं खास टायमिंग झालेलं नव्हतं. 16 धावा झालेल्या आहेत. बॅटची कड, चेंडू हवेत, शॉर्ट फाईन लेगचा खेळाडूकडून झेल सुटलाय. एक सोपा झेल सोडलेला आहे. नितीन चिंचोरे यांनी झेल सोडलेला आहे. ऑन साइडला टोलवलेला फटका, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. चांगला प्रयत्न, चेंडू अडवलेला आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती. 18 धावा, 1 गडी बाद. आशिष पाटील गुर्जर प्रीमियर लीगचे स्टार या स्पर्धेत कशी कामगिरी करतात ते बघावं लागेल. गोलंदाजी तर चांगली केलेली आहे, फलंदाजीवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. आज जायबंदी होता होता वाचलेले आहेत.
स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. टायमिंग ऑफ द जम्प चांगला होता परंतु झेल सुटलेला आहे. चेतन यांच्या हातून एक झेल टिपलेला आहे, एक झेल सुटलेला आहे, माफ करा. तर एक युवा गुर्जर प्रीमियर लीगचं भविष्य ज्याच्याकडे बघितलं जातं, दक्ष आशिष पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस अगोदरच बॅट फिरवलेली होती. डॉट बॉल. एकोणावीस धावा. तिसरं षटक सुरू आहे. अंकित चित्ते यांचा सामना करतील राजकिरण कोळी. उंच 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 आणि दूर षटकार. या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या 25 धावा, एक गडी बाद. त्याला क्षेत्ररक्षकाने एक आगळावेगळा प्रयत्न जरूर केलेला होता, परंतु हे बघा, आपलं जर पहिलं लँडिंग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर असेल आणि बाहेरून जर आपण चेंडू फेकला तर ते व्हॅलिड नसेल. ओ, पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलेला आहे. चेंडू काउस कॉर्नरकडे, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. सव्वीस धावा, 3 षटकांची समाप्ती, एक गडी बाद. यावेळेस उंच फटका, चेंडू सीमा पार, षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार आलेला आहे. धावसंख्या 38 धावा, एक गडी बाद. फुलटो चेंडू, लॉंग ऑन सीमा रेषा पार, बिग बिग षटकार. या षटकाचा लागोपाठचा तिसरा षटकार. राजकिरण कोळी 10 चेंडू 26 धावा. चेतन पवारच्या पहिल्या 3 चेंडू 3 उत्तुंग षटकार लगावलेले आहेत. चेतन पाटील यांच्या पहिल्या 3 चेंडू 3 षटकार. पुन्हा एकदा राजकिरण कोळी स्ट्राइकला. सामना करतील चेतन पाटील यांचा.
ओ यावेळेस इनसाइड एज फाईन लेग कडे चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवलेला आहे. धावसंख्या 45, 20 चेंडू 91 धावांची आवश्यकता. तर याच वेळेला जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच हा संघ 56 धावांवर होता आणि त्यानंतर चांगली फलंदाजी केलेली होती आणि 100 पार केलेली होती. चांगला चेंडू वाईड यॉर्कर डॉट बॉल. षटकातला शेवटचा चेंडू असेल. चेतन पाटील यांचा सामना करतील प्रशांत धनगर. ऑन साइडला गॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. चौथं षटक संपलेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र या संघाची धावसंख्या 47 धावा, 1 गडी बाद, 18 चेंडू 89 ची आवश्यकता. 29.67 च्या सरासरीने फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा कराव्या लागतील. ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात जाताना दिसेल, ज्याची प्रायोजक असतील डॉक्टर कमलाकर दादा पाटील, माजी उपसरपंच फुपणी. चला दोन्ही संघांनी आपला एक एक खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे, सामना सुरू होणार नाही.
चला, वैभव यांनी राहुल यांच्या गोलंदाजीवर चांगला झेल टिपलेला आहे. शॉर्ट ऑफ चेंडू उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्यापासून दूर. एक धाव घेतलेली आहे आणि एकच धाव मिळेल. पन्नास धावा पूर्ण झालेल्या आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू उंच टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. नचिकेत चौधरीचं स्वागत केलेलं आहे राहुल घुगे यांनी षटकाराने. चला, वेळेचं भान ठेवायचंय.
नमस्कार मित्रांनो, आजच्या दिवसाचा हा 5वा सामना. 5व्या सामन्याचा हा दुसऱ्या डावातील शेवटचं षटक. सहा चेंडूंमध्ये 75 धावांची गरज. जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच हा संघ कुठेतरी वरचढ दिसतो या सामन्यात. शेवटचं षटक घेऊन येत आहेत कुंदन. स्ट्राईकला असतील प्रशांत. केव्हाचे हवेतच बॅट फिरवत आहेत ते. त्यांच्या बॅटला कुठलाही संपर्क होत नव्हता ना. आता परतावं लागेल. स्वतः 2 जणांना रनआउट केलंय आणि आता स्वतः सुद्धा परतत आहेत. दहा चेंडूत 9 धावा करून परतत आहे प्रशांत धनगर. खूप खराब फलंदाजीचं प्रदर्शन. कर्णधारांकडून असं अपेक्षा नव्हती. बुरा पवार आलेले आहेत. पहिला चेंडूत चौकाराने खातं उघडलंय. कदाचित ते प्रशांतच्या वरती आले असते तर संघाला फायदा झाला असता. असो, 2 सामने जिंकून दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र आधीच क्वालिफाय झालेला आहे. परंतु हा सामना जर ते कदाचित जिंकले असते तर टेबल टॉप केला असतं त्यांनी आणि त्याच उत्साहाने बाद फेरीचे सामने खेळू शकले असते. परंतु आता कुठे ना कुठे त्यांना धक्का बसला आहे. जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच संघाचा विचार केला तर हा संघ तिन्ही सामने जिंकून विजय होऊन गुण तालिकेत टॉपवर आहेत. तसेच हा सामना जितेंद्र भाऊ पाटील युवा मंच संघाने 67 धावांनी काबीज केला आहे आणि या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच असेल नचिकेत चौधरी.
द मॅन फ्रॉम आव्हाने नचिकेत चौधरी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संघाला विजयी केलंय. जितकी महत्वाची कामगिरी नचिकेत याची होती तितकाच 12वा खेळाडू मोहित याचंही मोलाचं योगदान.